आज संपूर्ण देशात महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक भक्त हे तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ अशा विविध ठिकाणी जाऊन महापूजा करतायत। देशातील 8वे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र येथील मंदिर परिसरात मंदिराची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। नागनाथ तीर्थक्षेत्र हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून अगदी सकाळीच भाविकांची मोठी गर्दी जमली असून सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या। औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रात लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येत असतात। यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने आकर्षक रोषणाईचे दर्शन घडविण्यात येत आहे। यावेळी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र हे 8वा ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे। आज महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणी भाविक भक्त महाशिवरात्रीनिमित्त महादेव हर हर महादेवाचा गजर करत महापूजा करताना दिसून आले। जिल्ह्यातील विविध ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरात दुग्ध अभिषेक देखील करण्यात आलाय। महाशिवरात्री निमित्ताने माझ्या सर्व समाज बांधवांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या वर्षी 2024ला म्हणजे शेवटचं वर्ष होतं आणि त्या शेवटच्या वर्षी महाशिवरात्रीची ज्यावेळेस पूजा झाली त्या पूजेच्या वेळेस मी आपल्या नागनाथाच्या चरणी साकडं घातलं होतं की देवा 2024ला पुन्हा एकदा या ठिकाणी या कळमनुरी विधानसभेचा आमदार म्हणून मला निवडून येऊ दे। देवाने ते साकडं पूर्ण केलं आणि या ठिकाणी आज आमच्या हाताने पूजा झाली। एक मला वाटते की जी इच्छा होती ती पूर्ण झाली नाही, पण मला वाटते पुढच्या 2.5 वर्षाला ती इच्छा 100% सन्माननीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे ती इच्छा आमची पूर्ण करतील। कोणती इच्छा? दुसरी कोणती 2.5 वर्षाच्या नंतर आता फेरबदल होणार आहे आणि या ठिकाणी आपल्या हिंगोली जिल्ह्याला मला वाटते की आमच्या रूपामध्ये मंत्रिपद भेटावं। मी महाशिवरात्री निमित्त रांगेला 2 तास रांगेला लागून दर्शन घेतलं आणि हे औंढा नागनाथ हे देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 8वं ज्योतिर्लिंग आहे आणि इथं भाविकांची खूप गर्दी असते आणि हे औंढा नागनाथ हे खूप असं नवसाला पावणारा महादेव आहे। औंढा येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आलेलो आहोत। दर्शनासाठी खूप गर्दी आहे तरी आम्ही सहपरिवार 2 तास दर्शनाला लागून दर्शन घेतलेले आहे। हे औंढा जागृत 8वं ज्योतिर्लिंग आहे। इंडिया न्यूज TV24 करिता गजानन धुळधुळे, हिंगोली, महाराष्ट्र।